तर मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार, मी तुमचा काशा ब्लॉगर. तर आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो आजचं काय आपल्याला काम नाही. काल तुम्हाला माहिती आहे कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं आपण तुळजापूरला जाऊन आलो आहे. तर आता काय आपल्याला घरचंच काम आहे, काय एवढं बाहेरचं नाहीत. आपल्याला थोडं काल माल आणलेलं आहे, ते लॅमिनेशनचं माल ते जरा आपल्याला वजन करून आणायचं आहे. ते आता गाडीतला त्या दिवशी माहिती आहे तुम्हाला आपल्या पप्पा ते जत्रेला गेले ते गाडीतला माल खाली केलं नाही, अजून तसंच राहिलं आहे. ते पण आता माल खाली करायचं आहे. तर मित्रांनो गाडीतला आता माल उतरायला चालू केलेलं आहे. बघू शकता तुम्ही आता सगळं माल फटाफट सगळं उतरून घ्यायचं आहे. इकडं माल काढताना खाली आरसेच पडले हो. बरं झालं काय नाही फुटलं, आरसे फुटलं नाही. मग माझं काय खरं नसतं. मग आता सगळे आरसे खाली पडले, एक पण त्यातलं फुटलं नाही. पहिलेच होतं एक त्यातलं फुटलेलं, नाहीतर आईनं बघितलं असतं तर माझं काय खरं झालं नसतं. आता मग काय कुणी बघायच्या अगोदरच मी फटाफट माल बिल आवरून सगळं इकडं आणून लावलं. आई बी बघितल्यावर ओरडल म्हणून. बघू शकता तुम्ही फटाफट सगळं आणून लावलं, नाहीतर आई बघितलं असं माझं काय खरं नसतं. मग सगळं पहिलं त्यातलं ते आरसं दाखवलं होता, पहिलेच फुटलेलं आरसा आहे ते. आता जार आलंय बघा, जार भरायला लागलो ब्लॉगिंग. बघू शकता जार आला, जार बीर भरून घेतो मस्त. तर मित्रांनो आता आपल्याला गडीला जायचंय. अकाउंट मध्ये पैसे टाकायचे बरं का. आपले जो आपले म्हणजे ओळखीचे माणूस आहेत बरं का, आपले जवळचे माणूस आहेत, त्यांचे पैसे टाकायचे अकाउंट मध्ये. हे समोर थांबले का त्यांचे पैसे टाकायचे बघा. चला चला मग गाडीमध्ये भेटू आपण, बँकेत पैसे टाका. इथं आल्यावर बघतो तर काय आपले महाराष्ट्र बँक आज शनिवार असल्यामुळे बंदच होती. तर मग काय तर मित्रांनो ते काय आता बँक बंद असल्यामुळे आपल्याला बाहेर पैसे टाकावं लागतं, त्यामुळे अर्धा तास थांबावं लागेल. मग काय तो बघायला आम्ही चाय प्यायला थांबलेलो आहे. आलो इथं बघा, गडी फाट आहे गडी. तर मित्रांनो आता घरी आलो आपण. आता परत या दोघींना आता सोडायला जायचं यांच्या क्लासेसला. सरकार एक लहान सरकार एक मोठी सरकार, त्यांना सोडायला जायचं आता यांच्या क्लासेसला. तसं जर आपलं पण काम आहे, आपलं तिथं बँकेमध्ये पैसे टाकायला बरं का. तिथं आपलं आधार लिंक नव्हतं, त्यामुळे जरा उशीर झाला. त्यामुळं मग काय उशीर झाला. मग आता घरी आलो, मग यांना सोडायला जायचं आता. चला मित्रांनो आपण इथं चौकात आलो आहे. गेवराई चौकात आपल्याला इथं आपला व्हिडिओ अपलोड करायचा होता कालचा तुळजापूरचा, त्यासाठी आलो थांबलेलो. आपल्या दोन्ही सरकारला सोडून त्यांच्या क्लासेसला मग थांबलो. व्हिडिओ अपलोडला चालू ठेवलेले आता. चला मग इकडे बघा मित्रांनो, ही गाडी कशी हाईट भरलेली, थोड्या हाईट असं भरलेली गाडी बघा. तर मित्रांनो डोकं दुखा लागलं होतं, मग काय सरळ मित्राला घेऊन मेडिकल मध्ये आलो बघा. इथं समोर मेडिकल आहे. मेडिकल मध्ये आता गोळ्या वगैरे घेतो मस्तपैकी. लय डोकं दुखा लागलं. काल आपण तुळजापूरला गेलो गाडीवर, त्यामुळे डोक्याने सर्दी लागलेली थंडीमध्ये. गोळ्या बिळ्या घेऊ आता. तर मित्रांनो मग घरी येऊन मस्त जेवण वगैरे केलं आपण. तर भेटू आता संध्याकाळी. आता निवांत झोप मारायचं, आपलं डोकं लय दुखा लागले. तर चला मग संध्याकाळी भेटू आता. हे दोघ जण बघा इकडे काय करायला लागले, भांडणं करायला लागले बघा. घरी कुणी नसल्यावर नुसतं भांडणं करत बसत, काम नाही त्यांना काय. तर मित्रांनो कसं आहे आमच्या घरी नमुना बघून घ्या तुम्हीच आता. तर मित्रांनो आता तोंडबिंदून आपण चाललेलो आहे आता मित्राकडे. तुम्हाला माहिती आहे की आपलं डोकं दुखत होतं, त्यामुळे आपण झोपलेलो आता. त्या आपण एवढं ब्लॉगचं आजचं काय घरी असल्यामुळं काय आपण एवढं काय केलं नाही, ब्लॉगिंग नॉर्मलच केलेलं आहे. तर आता जाऊ आता मित्रापाशी. चला मग भेटू तिथं. मम्मी मेरे ब्लॉग में कुछ बोलना चाहती है तुम? थोड़ा तो आवाज निकाल मम्मी, बोल ना मम्मी. मेरी मम्मी का अभी मूड ऑफ है, वो बाद में बोलना चाहती है, तो बाद में मिलेंगे. अभी जाएंगे अब दोस्त के पास, उधर ही मिलते हैं. चलो मित्रांनो इथं मित्रापाशी आलतो. मित्राने मासे घेऊन आले. नको आता बघ करतो मुद्दा. मासे बघा, मासे मोठे घेतलेत मला.
मोठाले नेले तरी बाबा तरी 4 मोठाले हा असे झाले. कोण नेलंय बबल्यानी एक गाण्यानी हा बघून मी आलता बघून तर मित्रांनो आता मित्रांनो आम्ही चाय प्यायला आलो इथं जरा सर्दी लागली म्हणून जरा चाय प्यायला गरम गरम चाय वगैरे पिलो आता कॉफी पिलो मस्त चला तर आता इथं जाऊ त्याचं आता भेटी जाऊ चला भेटू. तर मित्रांनो फायनली आपण आलो घरी आता जेवायला बसलो तर या तुम्ही पण जेवायला सगळ्या पप्पा बिप्पा सगळं जेवण झालं इकडं बबला जेवण करायला लागलंय हे बघाय बिनकामाचे बिनकामाच्या बहिणीला म्हणते तू कामाचा आहे का? हा काय म्हणते बघा मम्मी हा तू कामाचा आहे का? पोरीला म्हणतो बिनकामाच्या. अगं ते पण कामच आहे मी पण कामच आहे खातो का? हा काय तर ताटावर रेगुट ओढायला बसतो का जेवायला? मी आहे तर ताटून रेगट ओढायला नाही हा? मी पण लय कामाच आहे तुला माहिती नाव लिहितो बहिणी. तुला कुठं नाव ठेवलंय ती मग तर भेटू आपण मित्रांनो नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चला तर भेटू मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये